नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे, सैफवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेशचाच आहे. आरोपी शरीफुलनं बांगलादेशचं ड्रायव्हिंग लायसन्स त्याचं समोर आलंय. आरोपीचं ड्रायव्हिंग लायसन्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. आरोपीला भारतामध्ये तसंच महाराष्ट्रात मुंबईत थांबण्यासाठी आणि कामाकरता कागदपत्र काढण्यासाठी कुणी मदत केली, या सगळ्या गोष्टींची आता मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. आरोपीचं ड्रायव्हिंग लायसन्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशीच असल्याचं त्यावरून निष्पन्न झालंय. या आरोपीचं हेच आहे ड्रायव्हिंग लायसन्स आणि हे लायसन्स बांगलादेशचं असल्याचं उघड झालंय. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, काय नवीन माहिती? जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सैफ अली खानवर जो हल्ला करणारा आरोपी आहे तो बांगलादेशचा आहे. हे तपासताना पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागलाय. तो म्हणजे सैफ अली खानवर अटॅक करणारा आरोपी जो आहे शरीफुल इस्लाम, त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे, लर्निंग लायसन्स आहे, ते शिकाऊ लायसन्स ते बांगलादेशचं आहे आणि त्याच्यावरती तारीख लिहिलेली आहे 21 नोव्हेंबर 2019 त्याला ते लायसन्स जे आहे ते जारी करण्यात आलं होतं आणि 3 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 2020 ते लायसन्स संपलं होतं. यानंतर त्याने लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक देखील दिलं होतं. त्यानंतर त्याला लायसन्स इश्यू करण्यात आलं होतं. त्याचा आयडी नंबर देखील आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत. म्हणजे त्याचं लायसन्स जे आहे शरीफुल इस्लामचं, हे बांगलादेशमधून तिथल्या बरिसाल अथॉरिटी जी ट्रान्सपोर्ट अथॉरिटी RTO तिथलं आहे, त्यांनी त्याला ते लायसन्स जारी केलं होतं आणि त्यातूनच हे स्पष्ट होतंय की हा बांगलादेशचा नागरिक आहे. याचे नातेवाईक, याचे वडील, याचा भाऊ आणि वडील या दोघांशीही बोलणं केलेलं आहे पोलिसांनी आणि त्यांनी देखील हे स्पष्ट केलं की तो तिथलाच आहे, बांगलादेशाचा आहे. मग हा आरोपी जो आहे हा महाराष्ट्रामधला आहे, गेली 17 वर्ष इथे राहतो असं त्याच्या वकिलांनी कोणत्या आधारावर म्हटलं होतं, त्यांनी त्याला कोणी सांगितलं होतं, अशा अनेक गोष्टी तपासाच्या फेऱ्यामध्ये आलेल्या आहेत. हा आरोपी बांगलादेशी आहे हे सिद्ध करण्याकरता पोलिसांकडे ठोस पुरावे आहेतच, पण याचबरोबर यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याला मुंबईमध्ये राहण्यासाठी, त्याचबरोबर कामासाठी, भारतीय जी कागदपत्र ती बनवण्यासाठी कोणी मदत केली, त्याकरता एक विशेष पथक तयार केलं गेलं आणि ते पथक जे त्यावरती काम करणार आहे. अजित, धन्यवाद या माहितीसाठी. आता सैफ अली खानवरती खरंच हल्ला झाला का, यावरती मंत्री नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला होता. वेगवेगळ्या व्यक्तींनी स्टेटमेंट केलं असतं, त्यावरती मी काय बोलणार. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल तर त्यांनी डिपार्टमेंटला सांगावं असं अजित पवारांनी सांगितलं. सैफ आपल्या घरी जात असताना त्याची तब्येत किंवा कपडे बघता त्याच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता असं वाटत नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला, त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलंयच ना. कारण नंतर त्यांनी, आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते. तू कुठल्या बाजूने वर गेला, कसा गेला, कुठला जिना वापरला, कुठल्या डकमधनं आतमध्ये शिरला, तिथं शिरत असताना ते घर कुणाचं आहे हे तुला काही माहिती होतं का? तर तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या, मला एवढंच माहिती होतं की ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो. त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं. मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. ती व्यक्ती बांगलादेशमधून आलेली होती. ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते. परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं, म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने 1 कोटी मागितले. हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे आणि जे काही आत्तापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये. तर भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी सैफवरती झालेल्या हल्ल्यावरती अनेक सवाल उपस्थित केलेत. सैफच्या घरी शिरलेला बांगलादेशी होता, त्याच्यावर झालेला हल्ला हा संशयास्पद वाटत असल्याचे गंभीर आरोप मंत्री नितेश राणेंनी केलेत. त्यानं स्वतःच चाकू मारून घेतलाय की काय, असा थेट आरोप राणेंनी केला. तर खान, मलिक यांच्यावरती हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो, मात्र सुशांत सिंहच्या आत्महत्येवरती त्या गप्प बसतात असं म्हणत सुप्रिया सुळेंवर देखील त्यांनी निशाणा साधला. नितेश राणे यांनी
या प्रकरणावरती केलेलं भाष्य. नितेश राणेंनी गंभीर आरोप केलाय. स्वतःच चाकू मारून घेतला की काय असं वक्तव्य त्यांनी सैफ अली खानच्या हल्ल्यासंदर्भातलं केलं. खान मलिक यांच्यावरती जर हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईला पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले. म्हणजे नालायक बघा किती आहेत. पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहे. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. हे घाट लेकी जेव्हा सांगायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता. मलाच संशय यायला काय घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला. असं टून 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 करून नाचतंय ते. आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे. कधी कुठल्या हिंदू कलाकाराची चिंता करताना ऐकले? पुढची बातमी. जळगावातल्या रेल्वे दुर्घटनेनं महाराष्ट्र हादरला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी उड्या मारल्या. समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका घडला कसा? या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आणि या अपघाताबाबत घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. माझ्या मागच्या बाजूला आपण बघतो ही कर्नाटक एक्सप्रेस ज्या पटरीवरून आली ती जागा आणि त्याच्या बाजूला पुष्पकची जागा आणि याच्या मधोमध जी जागा आहे या मधल्या जागेवरती या लोकांनी उड्या मारल्या आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि हाच या सगळ्या लोकांच्या जीवाचा शेवट ठरला, अंत ठरला आणि एक प्रकारचा मृत्यूचा सापळा ज्याला म्हणतो तो सापळा ठरला. तो कसा ठरला हे आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. माझा सहकारी नितीन आपल्यासोबत आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या अपघातात नेमकं कसं आणि काय काय घडलं आणि कशामुळे इतके लोक मृत्युमुखी पडले हे समजून सांगणार आहे. माझ्या बाजूला हा फूटपट्टीचा एक टेप आहे, तो टेप आपण बघणार आहोत. आता ही जर हा जो रेल्वे रूळ आहे, हा जर रेल्वे रूळ आहे, या रेल्वे रुळापासून बरोबर 2.5 फुटापर्यंत ही ट्रेन जी आहे ती बाहेर असते, बरोबर. आता त्याचं एक माप आपण घेणार आहोत. 2.5 फुटांपर्यंतचं माप आपण मोजल्यानंतर त्याच्या पुढची जागा आपण समजून घेणार आहोत. आपण बघतोय 2.5 इतक्या अंतरावरती हे आहे आणि हे 2.5चं अंतर सोडायचं ह्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपण अंतर सोडणार आहे 2.5. अर्थात कर्नाटक एक्सप्रेस ज्या बाजूने आली होती त्याचं अंतर आपण सोडणार आहोत 2.5. आता हे बघतो आपण, हे 2.5 आणि हे 2.5 अर्थात 2.5 फूट आपण दोन्ही बाजूनी ही मार्जिंग जर सोडली तर आतमध्ये नेमकी किती जागा शिल्लक राहते ती आपण मोजणार आहोत. आता ती जागा आपण ह्या दोघांच्या मधली जी आहे ती मोजून घेणार आहोत. ही जागा जर आपण मोजली तर इकडनं 2.5 आणि तिकडनं 2.5 फूट जर सोडतो त्यावेळेला केवळ 4 फूट इतकी जागा जी आहे ती या दोन्ही ट्रेनच्या मध्ये शिल्लक राहते. आणि इथेच या सगळ्या प्रवाशांचा घात झाला, कारण या सगळ्या प्रवाशांनी या 4 फुटामध्ये थांबण्याचा प्रयत्न केला.